नातं जपणारं, शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षांना दिशा देणारं एक व्यक्तिमत्व. कृषी क्षेत्रात शांतपणे पण प्रभावी काम करत आज सन्मानित होत आहे. कृषी विभाग हिंगोली जिल्हातर्फे उत्कृष्ट तालुका कृषी अधिकारी कृषी विस्तार कार्य हा मानाचा पुरस्कार मिळालेलं नाव माननीय श्री के.एम. जाधव सर. अतिशय प्रयत्नवादी, मवाळ स्वभावाचे आणि नेहमी हसतमुख असणारे जाधव सर मागील 8 ते 10 महिन्यांपूर्वी कळमनुरी तालुक्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं: शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास. त्यांच्या कामात आदेश नाही तर संवाद, समज आणि सहकार्य आहे. जाधव सर नेहमी विचार करतात, शेतकऱ्यांना एक पाऊल पुढे कसं नेता येईल, त्यांच्या आयुष्यमानात बदल कसा घडवता येईल. त्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण टीमला मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी एकत्र घेऊन काम करण्याची प्रेरणा दिली. याच विचारातून त्यांनी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. सर्व्हिसच्या काळामधील अविस्मरणीय सर जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस माझी तालुका कृषी अधिकारी म्हणून कळमनुरी पोस्टिंग झाली आणि कळमनुरी पोस्टिंग झाल्यानंतर शेतकऱ्याशी इंटरॅक्शन करत असताना कवड्या येथील शेतकऱ्यांना मी स्ट्रॉबेरी या वेगळ्या पिकाबद्दल सांगितलं आणि सांगितल्या क्षणी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीची इच्छा प्रदर्शित केली. जिथे लागवड झालेली आहे त्या प्रक्षेत्रावर आम्ही त्यांना घेऊन भेट दिली आणि भेट दिल्याच्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी 8 दिवसात निर्णय घेऊन महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपं आणली, लागवड केली आणि 1 महिन्यामध्ये प्रोडक्शन सुरू झालं. मी नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असताना स्ट्रॉबेरीसारखं पीक पाहिलं होतं. हे पीक हिंगोली जिल्ह्यामध्ये किंबहुना आपल्या मराठवाड्यामध्ये येतं याची मला जाणीव होती, परंतु यांना एक विश्वास देण्याच्यासाठी मी त्यांना विचार नाही केला की आपण लागवड करायला इच्छुक आहात का, आणि त्यांनी गटाच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या 8 दिवसामध्ये निर्णय घेऊन वाईवरनं रोपं आणणे, लागवड करणे ही प्रक्रिया पूर्ण केली. म्हणजे आपण सुचवलं आणि शेतकऱ्यांनी केलं हे अतिशय अविस्मरणीय क्षण आहे. नवनवीन प्रयोग हीच जाधव सरांची ओळख. कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या सहकार्याने मधमाशी पालनाचे प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दाखवला. कोरडवाहू कळमनुरी तालुक्यातही कवढा गावात स्ट्रॉबेरीसारखं पीक घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं, जे एक नव्या विचाराचं प्रतीक ठरलं. ही केवळ प्रयोग नाहीत तर शेतकऱ्यांच्या भविष्याचा नवा मार्ग आहे. कळमनुरी तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र पाहता कळमनुरी तालुका हा खूप मोठा तालुका आहे. 3 मंडळामध्ये विस्तारलेला तालुका आहे आणि प्रत्येक मंडळाचं भौगोलिक स्थिती वेगळी आहे. डोंगरकड्यामध्ये पाणी भरपूर आहे, तिथे केळीसारखे पीक होतं, तर अलीकडच्या भागामध्ये थोडंसं कोरडवाहू भाग आहे. परंतु माझ्या पाहण्यानुसार कळमनुरीमधला जो आदिवासी शेतकरी असेल किंवा इतर शेतकरी आहेत हे अतिशय मेहनती आहेत. कळमनुरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा माल उत्पादित होतो. हळद असेल, मग फळपिके असतील, भाजीपाला असेल, हे सगळं उत्पादित होतो. प्रत्यक्षात कांदाही आमच्याकडे रुजलेला आहे. परंतु विक्रीची जी चैन विकसित व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे, किंवा शेतकरी टू ग्राहक, शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत माल पोहोचण्याची प्रक्रिया झालेली नाही आहे. बऱ्याच वेळा दलालाच्या माध्यमातून विक्री होते. तर ही विक्री व्यवस्था नव्याने निर्माण करण्याचा माझा मानस आहे. शेती शाळा हा जाधव सरांचा जिव्हाळ्याचा विषय, कारण तिथे त्यांना मिळतो शेतकऱ्यांशी थेट संवाद. रात्रीची मशाल फेरी असो, सकाळची शेती शाळा असो, दिवसभराचे कार्यालयातील तांत्रिक विस्तार कार्य असो किंवा सायंकाळचे शेतकऱ्यांच्या सभा असो, प्रत्येक ठिकाणी जाधव सर हे सक्रियरित्या सहभागी असतात. त्यांच्यासाठी शेतकरी हा फक्त लाभार्थी नाही तर एक कुटुंबाचा भाग आहे. शेतकऱ्यांच्या हितात आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या जाधव सरांच्या स्वप्नातील शेतकरी साकारण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या मदतीने कळमनुरी तालुक्यातील जवळपास 50हून अधिक शेतकऱ्यांना गटशेतीचे निवासी प्रशिक्षण यावर्षी देण्यात आले. आगामी काळात देखील सरांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग कळमनुरी आणि पाणी फाउंडेशन मिळून तालुक्यातील कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यास तयार आहे. कळमनुरीतील शेतकऱ्यांचा विकास, नवोन्मेषी शेतकरी पुढे आणणं आणि त्यांच्या आयुष्यमानात सकारात्मक बदल घडवणं हेच जाधव सरांच्या कार्याचं ध्येय आहे. निश्चितपणे कृषी विभागामध्ये काम करत असताना आपण एकत्र आलो तर कुठलंच काम अशक्य नाही असं मला वाटतं. आपले सर्व क्षेत्रीय कर्मचारी जर शेतकऱ्यांमध्ये मिळून मिसळून काम करत असतील, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून काम करत असतील, तर आपण योजनेमध्ये लक्षांकाच्याही पुढे जाऊ शकतो किंवा
मिरॅकल म्हणता येईल असं आपण यश निश्चितपणे प्राप्त करून घेऊ शकतो असं मला वाटतंय. तसेच कळमनुरी तालुका यांत्रिकीकरणामध्ये देखील मागे नाही. यावर्षी कळमनुरी तालुक्यामध्ये 2 नवीन कंबाईन हार्वेस्टर आणि अनेक ट्रॅक्टर, कडबाकुट्टी मशीन, पेरणी यंत्र इत्यादी यंत्रांचा वापर करायला शेतकऱ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली आहे. सरांच्या कार्यकाळातील या विविध कामाचा आणि त्यांच्या यशस्वी उत्तुंग भरारीचा वेध अनेक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्सनी याआधी घेतलेलाच आहे. आज मी तालुक्यामध्ये जॉईन होऊन उणे 8-9 महिने झालेले आहेत. परंतु ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना माझे क्षेत्रीय कर्मचारी, मग सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील किंवा माझा कार्यालयीन स्टाफ जो आहे त्या सर्वांनी मला अतिशय प्रेमाने सपोर्ट केलेला आहे. कुठलाही कार्यक्रम घेत असताना नवीन एखादी संकल्पना मांडली किंवा नवीन एखादा विषय जर आपण त्यांच्यासमोर आणला तर ते उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. त्यामुळे मी जे विस्तार क्षेत्रामध्ये काम करू शकलो किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो किंवा शेतकऱ्यांपर्यंत काही संदेश देऊ शकलो त्याचं माझं सर्व श्रेय माझ्या कार्यालयीन तसेच फील्ड स्टाफला देतो. त्यांचं काम एका गोष्टीची नक्कीच जाणीव करून देतं की योग्य मार्गदर्शन, प्रामाणिक प्रयत्न आणि माणुसकीची साथ असेल तर बदल नक्की घडतो. उत्कृष्ट तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार कार्य, कृषी विभाग, हिंगोली.